लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता इकडे जीवा आणि नंदिनी घरामध्ये आलेले असतात. खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर आता इथे खूपच सॅड असं दाखवलेलं आहे. आता इकडे त्यांनी एक खूप मोठं असं गाणं दिलेलं आहे, ते म्हणजेच की दूर दूर चालली आज माझी सावली. आणि हे गाणं तर इथे वाजतच असतं, पण त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीचा भूतकाळ, त्यांनी घालवलेले एकमेकांबरोबरचे क्षण, हे सगळे दोघांना आठवतात. इकडे नंदिनी मात्र खूप जास्त रडत असते. आज तिची खूप मोठी फसवणूक झालेली आहे असं इथे तिला वाटत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला वाटत असताना आता मात्र ती स्वतःच्या डोक्याला हात लावून घेत असते. हे सगळं काय होऊन बसलंय असा इथे ती विचार करत असते. ह्या 15 दिवसामध्ये मी माझं आनंद निवास कसं वाचवेल आणि हे सगळं जीवामुळे माझ्या आयुष्यात घडलं आहे असं सुद्धा आता इथे तिला वाटत असतं. बराच वेळ त्यांनी इथे गाणं दिलेलं आहे, पण आपण इथे शॉर्टकटमध्ये घेतलेलं आहे. तर आता पाहूयात इकडे मिथून आता अचानकपणेच जीवाला भेटतात. बघा ना, त्यांनी एवढे दिवस झालं मिथून आणि जीवाचं काही दाखवलं नाही आहे बरं का. पण आता मिथून जीवाला भेटतात आणि ते म्हणतात, ओय काय चाललेलं आहे, कुठे फिरताय तुम्ही? ना तर एकाच घरामध्ये आपण राहत असून ना तुमची भेट होते ना माझी भेट होते, पण चाललंय काय ह्या गोष्टी तर मला कळतच नाही आहेत तुमच्या. तेव्हाच आता इकडे तो म्हणत असतो, काका बिझी मी नाही झालो रे, बिझी तू झालायस. तेव्हाच मिथुन काका म्हणतात, अरे हो रे मेरे नूर, काय झाले ना, माझ्या डोक्यामध्ये 2-3 अशा मस्त बिझनेसच्या आयडिया आहेत. म्हणून म्हटलं जरा इथे बिझनेस करावा, काहीतरी मार्ग मिळतोय का शोधावं. त्याचबरोबर आपल्या बिझनेसमध्ये कोणी इन्व्हेस्ट करणारा भेटतोय का, किंवा आपल्याला कोणीतरी काही आयडिया देतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधाव्यात. आणि म्हणूनच माझे हे सगळे प्रयत्न इथे सुरू आहेत असाच मी इथे विचार करत होतो. म्हणून मग मी काय करतो, याला भेट त्याला भेट, आणि कोणाला तरी भेटल्यानंतर कोणीतरी मला मदतीचा हात पुढे करेल अशी आशा आहे, आणि माझा बिझनेस इथे मार्गी लागेल असं मला वाटतं. तेव्हा लगेचच आता जीवा म्हणत असतो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे काका, तो हात मदतीचा आहे की मागे खेचणारा आहे ही गोष्ट मात्र तू एकदा तपासून पहा. असं म्हटल्यानंतर आता मिथुन काकाला थोडंसं शॉक लागल्यासारखंच ते पाहतात की जीवा असं का बरं बोलला असेल म्हणून. तर आपण पुन्हा पाहतो की हां, जीवा तू अगदी बरोबर बोललेला आहेस. आय गॉट इट. खरं तर हे सगळं मी सुद्धा करून बघायला पाहिजे. एखादं लहान मुलंसुद्धा आता एखादे घास भरवत असेल तर अगोदर तो विचार करतो, त्या घासाकडे बघतो, त्यानंतर मग तोंड उघडतं, मग तो घास खातो. आणि अगदीच मलासुद्धा हे सगळं तसंच करावं लागेल बघ. बरोबर बोललायस तू. आपल्याला जर एखाद्याकडून मदत घ्यायची असेल, सगळ्या गोष्टी काही करायच्या असतील, तर आपण सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायला पाहिजे ना. म्हणजे बघ, तो मदत कशा ह्याने करतोय, कुठल्या भावनेने करतोय, कशी करतो, हे सगळं आपण तपासून पाहिलं पाहिजे ना. आता बघ, महाभारतातलं तर तुला सगळंच माहिती ना. शकुनी मामा माहिती आहे, युधिष्ठिर माहिती आहे. आणि तुला हे सगळे माहीत असताना तुला एक गोष्ट सांगू, त्या शकुनी मामाने काय केलं, आपल्या भाच्यालाच इथे खेळण्यासाठी बोलवलं. आता मामा बोलवतोय म्हटल्यावर युधिष्ठिर नाही म्हणणार आहे का? मग तो त्याच्यावर विश्वास ठेवून गेला की खेळायला. काय सांगू, हे सगळं खेळता खेळताना त्या मामाने भाच्याचाच केसाने गळा कापला, त्याचं राज्य जिंकलं, त्याची बायको जिंकली त्याला. आणि काय केलेलं आहे तू बघितलंस ना, एवढं सगळं महाभारत कशामुळे झालेलं आहे असं आता इकडे मिथुन जे आहे ते इकडे जीवाला सांगत असतात. तेव्हा जीवा म्हणतो, ए सॉरी सॉरी मी विसरलोच. अरे आज आनंद निवासची ना 10th ॲनिव्हर्सरी आहे ना, विसरलोच मी, विसरलोच. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे काका काय करतोयस यार तू. सॉरी सॉरी, खरं तर मी ना इथे अभिनंदन जे आहे ना ते नंदिनीचं करायला हवंय. आणि पण काय झालंय, तुझ्या तोंडाकडे पाहून असं वाटतंय की तुझा जो काही आनंदाचा फुगा आहे ना तो कोणीतरी टाचन पिन लावून असा फोडल्यासारखा वाटतंय. का वाटतंय असं? तेव्हा जीवा म्हणत असतो, तो फुगा आनंदाचा जो होता ना तो स्वतःच्या हाताने मीच फोडला आहे असं इथे आता तो बोलत असतो. मी तेव्हा लगेचच जीवा हे सगळं त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, आज माझ्यामुळे नंदिनीवर ही वेळ आलेली आहे. अरे पण काय झाले ते तरी सांग. तेव्हा जीवा म्हणत असतो, आज 10th ॲनिव्हर्सरी होती, आणि 10th ॲनिव्हर्सरी असताना मी मस्त आनंद निवासचं एक मॉडेल बनवून घेऊन गेलो होतो. आणि ते तिच्यासमोर ठेवलं, आणि तिच्यासमोर जेव्हा ठेवलं तेव्हा मी सुद्धा एक बिझनेस करायला निघालेलो होतो. आणि ज्या इथे मी बिझनेस केलं होतं, किंवा माझं लो कॉस्ट हाऊसिंगचं जे मी प्रोजेक्ट उभारणार होतो, ती जागा दुसरी तिसरी काही नसून तर आनंद निवासची होती. आणि तेव्हा जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसला. आणि हे सगळं ह्या पद्धतीने झालेला सगळा काही पराक्रम जीवाने मिथुन
काकांना सांगितलेला असतो. तेव्हा मिथुन काका चिडतात आणि म्हणतात, अरे जीवा, तू काही डोक्यावर पडलायस का? असं कसं वागू शकतो? अरे काय केलंयस तू? एवढी नंदिनी तुझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी नंदिनी, आज इथे तू तिला डिमोटिवेट करण्याचं काम केलंयस. आज तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केल्यायस जीवा? अरे तुझ्यामुळे आज तिला इकडे शिव्या शाप लोकांच्या मिळणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस. अरे जी नंदिनी खंबीरपणे तुझ्या पाठीमागे आतापर्यंत उभी राहिली, त्या नंदिनीच्या बाबतीत असं कसं केलंयस तू? अरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी एकदा तू स्वतःला तपासलं नाही आहेस का? किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्याआधी तू इथे विचार केला नाही आहेस का? असं कसं होईल? आता बघ काय होतंय ते, आणि आता हे सगळं तिला भोगावं लागेल. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तिला भोगू देणार नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी तिला सहन करू देणार नाही. तेव्हाच आता मिथुन म्हणत असतात, मग काय करणार काय आहेस तू? बोल ना, सांग काय करणार आहेस? तेव्हाच जीवा म्हणतो, काय करणार आहे म्हणजे? आत्ताच्या आत्ता मी त्या ओनरला जाधवांना भेटायला जाणार आहे आणि त्या जाधवांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याकडे हातापाया पडेन, रिक्वेस्ट करेन, जे काही करायचं आहे ते सगळं करेन. अरे बाबा, तुला एक गोष्ट का सांगू का? ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू विक्रमदादाची मदत घे. नक्कीच तू त्यांची मदत घेतलीस ना तर ते तुला काहीतरी सजेस्ट करतील आणि ते तुला नक्कीच मदत करतील. तेव्हाच जीवा म्हणत असतो, नाही, मी अजिबात कोणाची मदत घेणार नाही. जर मी पुन्हा एकदा बाबांकडे मदत मागायला गेलो आणि मदत मागायला गेल्यानंतर जर बाबांनी पुन्हा एकदा मला तेच होणार आहे, जीवा तू काहीच कामाचा नाही आहे, तू हे करत नाही, तू ते करत नाही, असंच मला सगळं काही ऐकून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मी अजिबात कोणाची मदत घेणार नाही आहे, समजलं? असं आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो की मिथुन म्हणत असतात, अरे पण करणार काय आहेस तू जीवा? काय करणार आहेस? जी नंदिनी खंबीरपणे तुझ्या पाठीशी एवढी उभी राहत होती, आज तिच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मग करणार काय आहेस? बोल ना. तेव्हा जीवा म्हणतो, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, त्यामुळे मी निस्तरेल, मी जे काही करायचे ते करेल, तिथे ज्या जाधवांचे हात धरेल, पाय धरेल, जे काही करायचे ते मी करेल. तेव्हाच मिथुन काका म्हणत असतात, अरे काय करणार काय आहेस ते तरी सांग. अरे तू वेडा आहेस का वेडा? ज्या नंदिनीने इथे तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, आज तिच्याच विरोधात गेलायस तू. अरे त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करण्याआधी एकदा तू विचार का केला नाहीयेस? त्या भास्करवर एवढा विश्वास का ठेवलायस तू? तेव्हाच जीवा म्हणत असतो, हो काका, हो, माझी चूक झालेली आहे. इथे नंदिनी मला वेळोवेळी पदोपदी समजून सांगत होती की असा कोणावर लगेच पटकन विश्वास ठेवू नका. नातं एका बाजूला आणि बिझनेस एका बाजूला, ह्या सगळ्या गोष्टी ती मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि ती मला वेळोवेळी, आमच्या दोघांमध्ये वाद झाले, भांडण झाले, पण तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत राहिलो, ऐकल्या नाही आहेत. असंच आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो की ह्यावेळी मी खूप मोठी माती खाल्लेली आहे खरंच. तेव्हा मिथुन म्हणतात, अरे तू वेडा आहेस, वेडा, हे सगळं असं नव्हतं करायला पाहिजेस, तू खूप चुकीचं केलेस. पण नाही, हे सगळं आनंद निवास आणि तिचा आनंद मी तिला मिळून देणार आहे. पण कसा मिळून देणार आहेस? तेव्हाच आता इकडे जीवा रडकुंडीला येऊन मिथुन काकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अरडाओरडा करतो. तो म्हणतो, तिनीला मी जखम दिलेली आहे तर त्यावरती फुंकर सुद्धा मीच घालणार आहे, असं जीवा इथे बोलत असतो. तेव्हा लगेचच आता इकडे जे मिथुन आहे ते म्हणत असतात, अरे इथे ज्या झाडांनी तुला सावली दिली, आधार दिला, त्याच झाडाची मुळं तू इथे कापायला निघाला होतास. काय करून बसलास हे जीवा तू? अरे तुमच्या नात्यामध्ये किती आणि काय काय गोष्टी झालेल्या आहेत, एवढं सगळं होऊन सुद्धा ती पोरगी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझी साथ दिली, सगळं काही तिनं तुझ्यासाठी केलं, आणि आज तू एवढा मोठा चुकीचा कसा काय वागलायस जीवा? का असं वागलायस? अरे माझी पिहू तरी एक वेळा बरी आहे, ती तरी एखादी गोष्ट घेताना विचार करते, डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवत नाही, आणि तू असं कसं वागू शकतोयस जीवा? असं सुद्धा आता इकडे मिथुन काका जीवाला बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणतो, नाही काका, मी आत्ताच्या आत्ता त्या इन्व्हेस्टरला भेटायला चाललोय, आणि लगेचच तो तिथून निघून गेलेला असतो. इकडे मात्र मिथुन काकांना खूप वाईट वाटत असतं त्याच्या जीवाच्या बाबतीत, आज एवढ्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत म्हणून. तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हाच मानिनी दारावरती येते. मानिनी दारावरती आल्यानंतर इकडे तो आनंद निवासचं जे मॉडेल आहे तोडलेलं, ते मॉडेल ती इथे घेऊन येते. ते मॉडेल घेऊन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, अगं हे असं मॉडेल बाहेर कसं होतं? तेव्हा ती म्हणते, नाही माहिती, बहुतेक नाही माहिती कसं. अगं बाहेर का ठेवलं होतं? तेव्हा ती म्हणते, नाही आई, मी नाही ठेवलं. तू नाही ठेवलं म्हणजे? हां, म्हणजे जीवानी ठेवलं असेल. अगं हो, जीवानी का ठेवे ना, पण असं बाहेर का ठेवलं होतं, कशामुळे ठेवलं होतं, असं इथे आता ती बोलत असते. नाही आई, नाही माहिती जीवाने का ठेवलं म्हणून. अगं पण मला एक गोष्ट सांग, हे जे काही आनंद निवासचं मॉडेल आहे ते मॉडेल इथे आता त्याने तो बसवणार होता, नीट करून देणार होता, तर मग त्याने ते नीट करून दिलं नाही आहे का?
तेव्हा नंदिनी म्हणते हां पण नाही माहिती. अगं कसं नाही माहिती? जीवा तर खरं सांगू का, हे तुटल्यालं तो जोडणारसुद्धा होता. मग त्याने कसं जोडलं नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. नाही माहिती कसं जोडलं नाही ते. आणि तेव्हा आता जोडून तरी काय उपयोग आहे, जोडून तरी काय फायदा आहे, असं सुद्धा आता इकडे नंदिनी म्हणत असते. म्हणजे मला नाही समजलं, जोडून तरी काय फायदा आहे म्हणजे? नाही म्हणजे तसं नाही. अगं तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, जेव्हा जीवा आणि पार्थ हे छोटे होते ना, जीवा पार्थ हे जेव्हा छोटे होते तेव्हा मात्र इकडे जो काही आपला जीवा आहे ना, तो बऱ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने करायचा. म्हणजे काही असो, तो छोट्या मोठ्या गोष्टी असल्या ना, एखादं प्रोजेक्ट असो, एखादी वस्तू असो, ती जर तुटलेली असेल ना, तर ती एखादी तुटलेली वस्तू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे माझा जीवा खूप छान पद्धतीने इकडे तो जोडायचा. तर आपण आता इकडे दुसऱ्या मजनूकडे वळूयात. आपला दुसरा मजनू आता इकडे रस्त्यावर सैरभैर फिरत असतो आणि सैरभैर फिरणारा मजनू आता इकडे त्याच्या काव्याला शोधत असतो. तर इथे सुद्धा त्यांनी पुन्हा एक गाणंच दिलेलं आहे प्रेक्षकांनो, आणि गाणं दिल्यानंतर इथे बराच वेळ हे गाणं इथे प्ले होत असतं. जो काही पार्थ आहे, पार्थ मात्र इकडे सैरभैर होऊनच इकडे खरं तर प्रेक्षकांनो, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काव्या कुठे जात असते. तर काव्या फक्त आणि फक्त इथे ह्याच्यासाठीच जाते, म्हणजे तिच्या क्लाससाठी. मग त्या क्लासमध्ये जाऊन किंवा लायब्ररीत सोडायचं शोधून आपला पार्थ कुठे शोधत आहे, तर रस्त्यावर शोधत आहे. खरंच किती दाखवतात काय ना, काही कळत नाही. तर आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. ह्या सासूसुनांचं मस्त बोलणं इथे सुरू असतं. आता ह्यांचं बोलणं तरी कशावर सुरू असतं, तर इकडे आता लगेचच मानिनी म्हणत असते, मला एक गोष्ट सांग नंदिनी, खरं तर तुझे मित्रमैत्रिणी असतील ना गं, म्हणजे तुला मित्रमैत्रिणी हे असतील ना. तेव्हा आता मानिनीला खरं तर काव्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात बरं का. पण इकडे मात्र ती मुद्दामनच हिच्या मनात काय आहे काय नाही आणि ते सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते, हो तसे मित्रमैत्रिणी वगैरे आहेत, पण असे फारसे नाही आहेत, मला पण आहेत ना. अगं मग काव्याला सुद्धा मित्रमैत्रिणी असतील ना, म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी कोण काय वगैरे. आणि तसेही काव्यासुद्धा तुझ्यासोबत सगळं काही ते शेअर करतच असेल ना. तेव्हाच इकडे नंदिनी म्हणते, हो आई पण असं का विचारताय? नाही नाही त्याचं काय आहे ना गं, म्हणजे बघ ना, इथे युगचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना, तेव्हापासून मी ना थोडीशी टेन्शनमध्येच आहे बघ. युगमुळे मला असं खूप काळजी वाटते बघ, आणि त्यामुळे हल्लीची पिढी ना इथे काही मनातलं सांगत नाही ना, त्यामुळे म्हणून आपलं सहजच विचारलं की इथे काव्याचे काही मित्रमैत्रिणी वगैरे असतील ना. तेव्हाच आपण पाहतो इकडे आता जो जीवा आहे, तो जीवा मात्र राजन जाधव यांच्याजवळ जाऊन पोहोचलेला असतो. आणि राजन जाधव जवळ जाऊन पोहोचल्यानंतर तो इकडे विनवण्या करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, सर सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या. त्या जी काही प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला प्लीज माघार घ्यावी लागणार आहे, कारण ती प्रॉपर्टी इथे कुणाच्या तरी आनंदाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, मी तुमच्या हातापाया पडतो. इथे तुम्ही जर प्रॉपर्टी इथे डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र खूप काही गोष्टी इथे होऊ शकतात. म्हणजे बघा ना, जर तुम्ही ती प्रॉपर्टी इथे डिस्ट्रॉय केली आणि त्याचबरोबर डिस्ट्रॉय केल्याच्यानंतर तिथे राहणारे कितीतरी लोक जे आहेत ते बेघर होतील, कितीतरी लोकांचा जो आसरा आहे तो इथे नाहीसा होईल. त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या ना. तुम्ही हवं तर तुम्ही कुठलीही दुसरी प्रॉपर्टी बघा, पण प्लीज इथे त्या प्रॉपर्टीवर इथे काहीच करू नका प्लीज, असं जीवा हातपाय जोडूनच म्हणत असतो. तेव्हाच आता इकडे जाधव म्हणत असतात, नाही असं नाही होऊ शकत. तेव्हाच जीवा म्हणत असतो, प्लीज असं काय करताय तुम्ही, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता बघा ना, त्या तुमच्यासुद्धा त्या प्रॉपर्टीबद्दल किंवा एखाद्या प्रॉपर्टीबद्दल काही इमोशन्स किंवा काही आठवणी किंवा एखादा तरी काहीतरी एक दुखरी नस असते तशा पद्धतीचं काहीतरी असेल ना तुमचं त्या प्रॉपर्टीबद्दल किंवा आणखी एखाद्या गोष्टीबद्दल. तसंच माझंसुद्धा आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, प्लीज तुम्ही ती प्रॉपर्टी सोडून द्या आणि मला तुमच्यासोबत कुठलंही काहीही करायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे राजन म्हणत असतात, अजिबात नाही, एवढे पैसे मी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तेव्हा मी अजिबात हे सगळं काहीच करणार नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, तुम्हाला हवी ती प्रॉपर्टी इकडे तुम्ही विकत घेऊ शकता, पण प्लीज ती प्रॉपर्टी विकत घेऊ नका, मी तुमच्यासमोर हात जोडतो, असं तो इकडे राजनला रिक्वेस्ट करत असतो, विनवण्या करत असतो. तर आपण
पाहतो की आता इकडे मानिनी पुढील विषयाला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, अगं काही नाही, बघितलंस ना तू, आणि तेव्हा मला ना खरं तर असं सहजच विचारलं, म्हणजे तुझ्या काही मैत्रिणी वगैरे आहेत का, किंवा काव्याच्या काही मैत्रिणी वगैरे आहेत का, म्हणून म्हटलं जाणून घ्यावं. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, तसं काय आहे ना, माझी मैत्रीण तर पहिली आईच, म्हणजे मी सगळं काही माझ्या आईशी शेअर करायचे. पण तसं पाहायला गेलं तर मला फारशा काही मैत्रिणी नाही आहेत. पण कसं आहे ना, कॉलेजमध्ये ना खूप साऱ्या मैत्रिणी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे आम्ही माहेरी असताना ना तिघी बहिणी एकाच खोलीमध्ये झोपायचो. आणि तिघी बहिणी एकाच खोलीमध्ये झोपत असताना मग खूप आमच्या गप्पा टप्पा हे सगळं काही खूप काही व्हायचं. असं इथे आता ती बोलत असते. हो का, अच्छा, मग मला सांग, काव्याची सुद्धा कोणी एखादी मैत्रीण वगैरे असेलच ना. तेव्हा तिची मैत्रीण ना, पण असं का विचारते, अगं काही नाही, आत्ता युगचं मध्यंतरी जे प्रकरण झाले ना, त्यामुळे माझ्या मनामध्ये नाही ते विचार येत आहेत गं. म्हणून म्हटलं काव्याची एखादी मैत्रीण वगैरे आहे का ते तुला विचारावं, आणि म्हणूनच मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, बाकी काही नाही गं. तेव्हा आता इकडे नंदिनी विचार करत असते, आई काही झालेलं आहे का. नाही म्हणजे काय आहे ना, काव्याच्या 2 मैत्रिणी आहेत बघा, एक अनिशा आणि दुसरी ना. तेव्हाच मानिनी म्हणते, पण मला एक गोष्ट सांग, जसं एका मैत्रिणी दोघीजणी जर शेअर करत असतील, तर तसंच काव्यासुद्धा तुझ्यासोबत सगळं शेअर करत असेल ना, म्हणजे तिच्या आवडीनिवडी असो, किंवा तिच्या पास्टमधलं किंवा तिच्या फ्युचरमधलं ज्या काही गोष्टी असतील त्या तुला ती सांगण्याचा प्रयत्न करत असेल ना, म्हणजे ती तुला सांगतसुद्धा असेल ना, असं इकडे आता मानिनी बोलत असते. तेव्हाच आता पुन्हा नंदिनी म्हणते, आई खरं खरं सांगा काय झाले. तेव्हा पुन्हा मानिनी म्हणते, नाही गं, काही झालेलं नाही आहे. बघ ना, युगने एवढं जवळ, मी त्याच्या आईसारखी एवढी मैत्रीण मी आहे, पण त्याने मला सांगावंसं नाही वाटलं, पण त्याने तुला सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच गं, बाकी काही नाही आहे. तेव्हाच आता इकडे नंदिनी म्हणत असते, अच्छा तसं आहे तर मग काव्याची पण ना 2 मैत्रिणी होत्या, एक अनिशा आणि दुसरी जीविका. जीविका कोण ही जीविका, असं म्हटल्यानंतर आता मानिनीला थोडासा टेन्शन आलेलं असतं की जीविका, कारण आत्तापर्यंत काव्याच्या तोंडून जीविका हे नाव मात्र तिने कधीही ऐकलं नव्हतं. आणि जीविका हे नाव कधीही न ऐकल्यामुळे आता दोघीसुद्धा खूपच मोठ्या विचारामध्ये इथे हरवलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होत आहे, कारण उद्याच्या भागामध्ये लायब्ररीमध्ये आग लागलेली असते, आणि लायब्ररीमध्ये आग लागल्यानंतर इकडे आता त्या दोघीसुद्धा सुरुवातीला तर बाहेर पडतात बरं का. प्रोमो तर तुम्ही सगळ्यांनी पाहायलाच असेल, पण प्रोमोच्या अगोदर काय झाले ना हे पाहतोय. आता अनिशा म्हणत असते, अगं चल लवकर, पण काव्या म्हणते, नाही अनिशा, मी बाहेर नाही येऊ शकत आहे. तेव्हा अनिशा म्हणते, अगं वेडीयेस का तू काव्या, काय चाललंय तुझं. तेव्हा ती म्हणते, अगं इथे पार्थचं ट्विन्स वॉच जे माझ्या हातामध्ये होतं ना, ते वॉच तिथेच लायब्ररीमध्ये पडलंय, त्यामुळे काही जरी झालं ना तरी सुद्धा मला तिथे जावं लागेल, असा ती इथे विचार करत असते. तेव्हा अनिशा तिला अडवते. ती म्हणत असते, अगं वेडीयेस का, मूर्ख आहेस का, दे सगळं ते सोडून. इथे सगळेजण जो तो तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुला पुन्हा लायब्ररीमध्ये जायचं आहे, एवढी आग लागलेली असताना सुद्धा काय चाललंय काय तुझं, असं आता इथे ती बोलत असते. पण इकडे मात्र काव्या अजिबात शांत बसत नाही. ती लगेचच तिथून निघण्याचा प्रयत्न करत असते. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आता पार्थ काव्याला खूप ठिकाणी शोधून आलेला असतो, आणि खूप ठिकाणी शोधून आल्यानंतर इकडे आता लगेचच तो मानिनी समोर असतो, आणि मानिनी त्याला म्हणत असते, तू कुठे शोधतोयस तिला, काय गरज आहे एवढी शोधण्याची वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज नाही, असं मानिनी म्हणत असते. तेव्हाच आता इकडे पार्थ म्हणत असतो, अगं असं काय बोलतेस आई, कारण त्या मला आवडतात, त्या प्रामाणिक आहेत, आणि ते सगळं त्यांचा खरेपणा सच्चेपणा त्यांचं सगळंच मला आवडतं, त्यामुळे त्या मला हव्यात ग आई, असं काय करतेस. तेव्हाच आता इकडे मानिनी म्हणत असते, नाही, ती तशी प्रामाणिक नाही आहे, कारण तिचं लग्न अगोदर, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच पार्थला एक कॉल आलेला असतो, आणि पार्थला हा अनिशाचा कॉल असतो बरं का. अनिशा काय म्हणते, पार्थ जिजू, इकडे काव्या आगीमध्ये अडकलेली आहे. हे सगळं आता पार्थने ऐकल्याबरोबर त्याला खूपच मोठा धक्का बसतो, कारण इकडे आत्तापर्यंत त्याने काव्याला शोधण्यासाठी खूप सारे एफर्ट्स घेतलेले असतात, पण आता हे जेव्हा सत्तेसमोर येतो तेव्हा तो लगेचच तिकडे धावत असतो. पण प्रेक्षकांनो, ते अर्धवट बोलणं होतं, ते अर्धवट बोलणं मात्र आता इथे नंदिनी कसं पूर्ण करेल, किंवा कसं जाणून घेण्याचा ती प्रयत्न करेल, कारण इथे आता मानिनी काहीतरी काव्याबद्दल बोलत होती, आणि बोलता ती आहे त्याच ठिकाणी थांबलेली आहे, आणि आहे त्याच ठिकाणी थांबल्यानंतर आता ती पुन्हा काय करेल हा प्रश्न मात्र आता नंदिनीच्या मनामध्ये आलेला असतो. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे छान भाग. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.